कैखुशरो माणिकजी मूस उर्फ के मूस यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1912ला मुंबईला आपल्या मामाच्या घरी मलबार हिलवर झाला. यांचं सगळं शिक्षण मुंबईतच झालं. यांनी 1936मध्ये विल्सन कॉलेजमधून मुंबई विद्यापीठाची कला शाखेची पदवी घेतली. त्यानंतर 1 वर्ष त्यांचं वास्तव्य चाळीसगावला राहिलं. आपल्या वडील आजारी असल्यामुळे आईवडील चाळीसगावलाच राहायचे. यांचं शिक्षण मामाच्या घरी झालं. तर इथे आल्यानंतर 37मध्ये वडिलांचं निधन झालं आणि वडील निधन पावल्यानंतर यांनी आईला सांगितलं आता कलेच्या उच्च शिक्षणाला मला इंग्लंडला जायचं आहे. ते इंग्लंडला गेले. तिथलं शेफील्ड शहरातल्या बेनेट कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. तिथून त्यांनी 1937 आणि 38 आणि 39ला कमर्शियल आर्टमध्ये डिप्लोमा पूर्ण करून ते तिथून विश्वप्रवासाला गेले. ज्या ज्या देशांना समृद्ध असा कलेचा आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे त्या देशांना भेटी द्यायचं त्यांनी ठरवलं आणि ते सुरुवातीलाच इजिप्त, ग्रीस, स्पेन, रशिया, जपान आणि चायना याचा दौरा करून तिथल्या कलेचा अभ्यास करून कलावंतांच्या भेटीगाठी घेऊन तिथल्या संस्कृतीचा अभ्यास करून 1939ला मुंबईत आले आणि मुंबईत तडक त्यांनी आपल्या आईकडे येऊन राहायचा निर्णय घेतला. कारण आई इथे एकटी राहत होती. इथे आल्यानंतर 1940पर्यंत ते घराच्या बाहेर जात होते. 41ला मात्र त्यांनी स्वेच्छा आत्मकैद स्वीकारली. दॅट वॉज हिज सेल्फ इम्प्रिझनमेंट विच लास्टेड टिल द लास्ट ब्रीथ ऑफ हिज लाईफ. शेवटच्या श्वासापर्यंत घराच्या बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला आणि पुढची 50 वर्षे त्यांनी या घरामध्ये वास्तव्य केलं, घराच्या बाहेर न पडता. फक्त त्यांच्या लाईफमध्ये 2 इन्सिडन्स असे आले की त्यांना घराच्या बाहेर जावं लागलं. आपल्या आईचं मृत्यूनंतर त्यांचं फ्युनरल अटेंड करण्यासाठी ते संभाजीनगरच्या सायलेन्स टॉवरला गेले आणि दुसरं 1970मध्ये विनोबाजी भावे चाळीसगावला भूदान चळवळीच्या दरम्यान आलेले असताना त्यांचं पोर्ट्रेट घेण्यासाठी चाळीसगाव रेल्वे स्टेशनच्या वेटिंग हॉलमध्ये गेले. हे 2 इन्सिडन्स जर सोडले तर मूस साहेब कधीही घराच्या बाहेर पडले नाहीत. 50 वर्षातले म्हणजे 1940 to 57 आईच्या मृत्यूपर्यंत 17 वर्ष त्यांनी आपली सगळी कला साधना आपल्या डार्करूममध्ये आणि स्टुडिओमध्ये केली. हजारोच्या संख्येने त्यांनी कलाकृती निर्माण केल्या. कलेच्या सगळ्या अंगांना स्पर्श करून निर्मिती केली आणि 1957मध्ये आई गेल्यानंतर आपलं त्यांनी हॉटेलचा जो पारंपरिक व्यवसाय होता तो बंद केला. वाईन शॉप जे होतं ते चालवायला दिलं आणि इथे पूर्ण वेळ असं एक कलादालन त्यांनी उभारलं आणि त्याला त्यांनी आधुनिक संस्कृतीचं प्रतिकात्मक रूप रेम्ब्रांड रिट्रीट असं नाव दिलं. तर हे जे त्यांचं कलादालन आहे हे 1990पर्यंत त्यांनी जसं विकसित केलं होतं तसंच होतं. 1990ला ज्यावेळेस त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या मृत्यूपत्राद्वारे हा जो ट्रस्ट रजिस्टर झालेला आहे हे फाउंडेशन, ह्या फाउंडेशनने 1992ला हे कलादालनचा पुनर्रचना पुनर्मांडणी करून लोकांसाठी खुलं केलं आणि 1992पासून हे अव्याहत लोकांसाठी ओपन आहे.
मूस साहेबांचा जो मृत्यू झाला तो 1989च्या 31 डिसेंबरला झाला. त्यांचे दोन्ही किडनीज फेल झाल्या होत्या, हार्ट डायल्यूट झालं होतं, त्यांना शेवटच्या 4 महिन्याचं मेडिकेशन होतं आणि नंतर इथेच त्यांना हॉस्पिटलाइज करण्यात आलं होतं त्यांच्या घरात. आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांची बॉडी जी आहे ती आपल्याच प्रिमायसेसमध्ये बरी करण्यात आलेली, म्हणजे दफन करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर आता त्यांचं स्मारक उभं आहे. सर्वप्रथम नमस्कार सर. नमस्कार. मी कुणाल मगर. आपल्या या मीडिया क्रू यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. मला प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल की सर, सर्वप्रथम तुम्ही तुमचे नाव सांगाल. मी डॉक्टर कमलाकर सामंत. आणि या कलादालनाची मुख्य संकल्पना आम्हाला सांगू शकता का तुमच्या शब्दात? हो, हे कलादालन मूस साहेबांनी जे विकसित केलेलं आहे ते 1940पासूनच माझं कलादालन कसा असावं याच्याबाबतचा त्यांनी विचार केला होता. आणि स्वातंत्र्योत्तर आणि स्वातंत्र्यपूर्व काळाचा तो संधिकाळ असल्यामुळे मूस साहेबांनी असा विचार केला की प्रत्येक देशाची जी संस्कृती त्या देशातल्या नदीवर वाहणाऱ्या नदीवर आधारलेली आणि बहरलेली असते. 1000 वर्षात ती बहरते, एका रात्रीत ती नष्ट पावते. इजिप्तची संस्कृती नाईल नदीवर आधारलेली, आमची प्राचीन संस्कृती ही सिंधूवर आधारलेली होती, हरप्पन कल्चर. आता स्वातंत्र्योत्तर काळात आम्ही भारतीयांनी जन्माला घातलेली जी संस्कृती आहे ती पुढच्या 1000 वर्षात आकाराला येणार आहे. ती आधुनिक भारतीय संस्कृती, तिला हिंदी कल्चर म्हणतो. तिचं हे प्रतिकात्मक रूप म्हणून त्यांनी विकसित केलं. आणि ही संस्कृती गंगा, यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमावर आधारलेली पुढच्या 1000 वर्षात ती बहरणार आहे. तर माझी कला ही सरस्वतीचं रूप आहे आणि सरस्वती त्रिवेणी संगमावर जमिनीखालून वाहते, म्हणजे लुप्त आहे, कन्सिल्ड आहे. म्हणून त्यांनी प्रिन्सिपल बिहाइंड क्रिएशन फ्रॉम द व्हेरी फर्स्ट डे ऑफ हिज क्रिएशन असं ठेवलं होतं की आर्ट लाईज इन कन्सिलिंग द आर्ट. कला लपवण्यातच कलावंताचं खरं कसब असतं आणि त्यांनी आपली संपूर्ण कला लपवलेली आहे. आपल्याला ते कलादालन बघताना आपल्या लक्षात येतं. आणि गंगा यमुना इथे नव्हत्या, त्या त्यांनी 1957मध्ये त्यांचे परमस्नेही राम सुतार, आत्ताचे महाराष्ट्रभूषण राम सुतार, पद्मविभूषण राम सुतार, आत्ता जे निवर्तले गेले, त्या राम सुतारांकडून 1957मध्ये ही गंगा यमुना ही 2 अप्रतिम शिल्प त्यांनी साकारून घेतलेली आहेत. सर, या कलादालनात पाहिल्यानंतर मला हा प्रश्न नेहमी उद्भवतो की या कलादालनामध्ये सर्वात जुनं शिल्प किंवा सर्वात जुनी फोटोग्राफी ही कोणती आहे हे आपण सांगू शकाल? हां, त्यांची टेबलटॉप फोटोग्राफी. त्याच्याही आधी त्यांनी स्टील लाईफ फोटोग्राफी केली. तर स्टील लाईफ फोटोग्राफीमध्ये त्यांनी प्रयोग करून लाईफ अँड स्टील लाईफ हा प्रकारसुद्धा त्यांनी एक निर्माण केला होता त्या काळामध्ये. त्याच्यामध्ये स्टील लाईफ म्हणजे स्थिरचित्रण, याच्यामध्ये एखादे जिवंत मांजरीचं पिलू असेल, कुत्र्याचं पिलू असेल किंवा एखादा सरडा असेल, असं ठेवून लाईफ अँड स्टील लाईफ त्यांनी साकारलेले आपल्याला बघायला मिळतं. लाईफ अँड स्टील लाईफ. तर त्याचप्रमाणे इथे येणाऱ्या काही विद्यार्थ्यांना किंवा संशोधकांना एक योग्य असं मार्गदर्शन दिलं जातं की नाही? हो, दिलं जातं ना. इव्हन काही मुलांनी PhD सुद्धा केलेली आहे मूस साहेबांच्या केल्या. मूस साहेब हा एक पॅसिफिक ओशन आहे. ते व्हर्सेटाईल आर्टिस्ट होते. ही वॉज फेमस ॲज अ व्हर्सेटाईल आर्टिस्ट. बहुआयामी असं ते व्यक्तिमत्व होतं. सगळ्या कलांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं होतं. त्याच्यामध्ये विशेष प्रावीण्य त्यांचं आर्ट फोटोग्राफीमध्ये होतं. फोटोग्राफी ॲज अन आर्ट फॉर्म. आणि त्याच्यात एक टेबलटॉप फोटोग्राफी हा प्रकार त्यांनी ज्याप्रमाणे तो हाताळला, अगदी लीलया, जे क्रिएशन त्यांनी टेबलटॉपमध्ये केलेलं आहे ते जगन्मान्य आहे. आणि ही इज नोन ॲज अ किंग ऑफ टेबलटॉप फोटोग्राफी. टिल डेट इज नोन ॲज अ किंग ऑफ टेबलटॉप फोटोग्राफी. आता या संपूर्ण कलादालनाला पाहिल्यानंतर भविष्यामध्ये याची काही नवीन विस्तारित रूपं किंवा याला रिडेव्हलपमेंट किंवा कोणतं नवीन रूप देण्याबद्दल तुमचा काही विचार आहे? हो, कारण मूस साहेबांची ही वास्तू, इथे तर फॅमिली राहायची, व्यवसाय करायची, त्यामुळे ह्या वास्तूला मर्यादा आहेत. तर इथे जे आता आम्ही 1990पासून म्हणजे 1989ला मूस साहेब निवर्तले गेले आणि 1990ला हा आमचा ट्रस्ट फाउंड झाला, पंजीकृत झाला, इनकॉर्पोरेट झाला. आणि त्याच्यानंतर आम्ही 1991ला हे कलादालन लोकांसाठी सेकंड टाईम खुलं केलं. त्याच्यात आम्ही जी मांडणी मूस साहेबांची होती, एक पारंपरिक मांडणी, ती थोडासा बदल करून एक कमर्शियल त्याला थोडासा टच दिला आहे. म्हणजे लोकांना समजेल असं एक प्रोफेशनल टच देत या कलादालनाची पुनर्मांडणी केली आणि ते लोकांसाठी खुलं केलं. आता मात्र कलादालनाची नवीन इमारत तयार झालेली आहे आणि त्याच्यात वरच्या मजल्यावर जे कलादालन आहे फर्स्ट फ्लोअरला, ते कलादालनामध्ये जो डिस्प्ले होणार आहे तो डिस्प्ले हा चेंजिंग डिस्प्ले होणार आहे. कारण मूस साहेबांच्या 7,500 कलाकृती
आपल्याला लोकांना एका वेळेस नाही दाखवता येणार किंवा तेवढा वेळही कोणाकडे नाही ते बघायला. कारण एकेका कलाकृतीला जर ॲप्रिशिएट करायचं म्हटलं आणि जर समजून घ्यायचं म्हटलं तर किमान अर्धा तास लागतो. मग 7,500 कलाकृतींना किती वेळ लागेल आणि त्याच्याकरता लोक इथे थांबतील का, हा एक सगळा प्रश्न येतो. या सगळ्यातून विचार करून आपण आता सोशल मीडियावर येणं असे थोडंसं आम्ही आता प्रोफेशनल होतो आहे. आणि तिकडे जो डिस्प्ले आहे तो मात्र चेंजिंग डिस्प्ले असेल. दर महिन्याला डिस्प्ले बदलला जाईल. इथे एक साधारणतः 100-125 कलाकृती डिस्प्लेत आता. आणि प्लस त्यांनी विश्वप्रवासाच्या दरम्यान केलेलं कलेक्शन इथे डिस्प्ले केलेलं आहेत. आपण कलेक्शन इथेच ठेवणार आहे आणि म्युझियम म्हणून याला प्रिझर्व करणार. आणि इथल्या त्यांचं जे क्रिएशन आहे म्हणजे त्यांनी निर्माण केलेली कला आहे ही आर्ट गॅलरी आपण तिकडे शिफ्ट करतो आहे आणि तो डिस्प्ले चेंजिंग होणार आहे. दर महिन्याला एक साधारणतः 200-250 कलाकृती वेगवेगळ्या बदलत जाऊ. म्हणजे 12 महिन्याचे साधारणतः 2400 कलाकृती होतील. 2400 कलाकृतींचा डिस्प्ले होईल. 3 वर्षामध्ये एक सायकल पूर्ण होईल. सर, तुमच्या दृष्टीने मला जाणून घ्यायला आवडेल की के मूस यांना कला महर्षी ही ओळख कशी मिळाली? ही ओळख त्यांना या संस्थेने दिली. संस्थेचं नाव सर? कला महर्षी के मूस फाउंडेशन. ओके. जेव्हा हे फाउंडेशन नोंदणीकृत झालं त्याचं जे टायटल द्यायचं ठरलं त्यावेळेस कोणत्या एकेरी शब्दाने त्यांना न बोल के मूस आर्ट गॅलरीने म्हणता या कला महर्षी के मूस फाउंडेशन या नावाने त्या प्रतिष्ठानचं स्वरूप आम्ही निर्माण केलं आणि त्याला धर्मादायुक्तांनी मंजुरी दिली.